नमस्कार, आवाज इंडिया में आप सभी का स्वागत है। मैं हूं सीमा। महाराष्ट्र में हिंदी को कक्षा 1 से तीसरी भाषा के रूप में अनिवार्य नहीं करने की मांग उठ रही है। मनसे अध्यक्ष राज ठाकरे ने इस मुद्दे पर एक विशेष संदेश भेजा है, जिसे अब धुले के सभी स्कूलों तक पहुंचाया जा चुका है। मनसे के वरिष्ठ पदाधिकारियों के नेतृत्व में स्कूल प्रबंधन को ज्ञापन सौंपा गया है, जिसमें ये अनुरोध किया गया है कि हिंदी को अनिवार्य न किया जाए। इस ज्ञापन को लेकर मनसे प्रमुख ने प्रिंसिपलों से भी ये अपील की है कि वे इस पर विचार करें और सरकार को अपनी प्रतिक्रियाएं भेजें। इस अभियान में मनसे के कई प्रमुख पदाधिकारी, राज्य सचिव प्राची कुलकर्णी, धुले जिला महासचिव अजीत राजपूत सहित अन्य कई पार्टी के कार्यकर्ता इस दौरान मौजूद रहे। आइए सुनते हैं मनसे के जिला सचिव अजीत राजपूत इस मामले को लेकर क्या कुछ कह रहे हैं। सुरुवातीपासून पहिलीपासूनच हिंदी हा ऐच्छिक विषय करण्याचा घाट घातलेला आहे आणि कुठेतरी आपली माय मराठी राज्यभाषा जी आपली महाराष्ट्राची मराठी भाषा आहे हिला कुठेतरी डावलण्याचा हा प्रयत्न होत असून कुठेतरी मराठीची गळचेपी करण्यासाठी ही सुरुवात आहे। सन्माननीय राजसाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना याने ह्या घटनेचा आणि ह्या जीआरचा तीव्र शब्दात विरोध केलेला आहे। सन्माननीय राजसाहेब यांनी काल पत्रकार परिषद घेऊन आपलं स्पष्ट मत याबाबत विशद केलेलं असून आम्हा सर्व मनसे सैनिकांना साहेबांनी आदेश दिलेले आहेत की आपण धुळ्यातील प्रत्येक शाळांमध्ये जाऊन आपण माझं जे पत्र आहे, सन्माननीय राजसाहेबांनी पत्र पाठवलेलं आहे, ते पत्र त्यांनी मुख्याध्यापकांना द्यायला सांगितलेलं आहे आणि कुठेतरी मुख्याध्यापकांनी यावर विचार करून त्यांनी आपला अभिप्राय शासनाकडे मांडायचा आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा हिंदीच्या ह्या ऐच्छिक विषयाला तीव्र शब्दात विरोध आहे। हिंदी आणि कुठली तिसरी भाषा हा पूर्ण भारतात कुठेच नाही आहे, इव्हन गुजरातमध्ये सुद्धा नाही आहे। फक्त महाराष्ट्रात इतका तो कुठेतरी महाराष्ट्राच्या मनसेला आणि मराठी माणसाला कुठेतरी दाबायचा प्रयत्न हा होत आहे आणि ही बाब मनसे महाराष्ट्र नवनिर्माण सेना कधी खपून घेणार नाही। जर हा अध्यादेश रद्द नाही झाला तर सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने आम्ही रस्त्यावर उतरून याचा तीव्र निषेध करणार। जय हिंद, जय महाराष्ट्र।